स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर संजय भावसार सर. नमस्कार. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 30 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, एज्युकेशनल काही बिल्डिंग, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. ते स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करतात, त्याच्यातून मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न साकारण्याचं पण काम करतात. त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीबद्दल, आता सेकंड जनरेशन सुद्धा त्यांची या क्षेत्रात आलेली आहे त्याच्याबद्दल, अशा वेगवेगळ्या याच्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट आता गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला विचारायचं थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन, ते म्हणजे तुमच्या शाळेची बॅकग्राऊंड कशी होती, मग कॉलेज कसं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, किंवा मोटिवेशन, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपण पण या क्षेत्रात यावं? कसा होता प्रवास, शैक्षणिक प्रवास? तसं पाहिलं तर असं काही ठरवून मी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात आलेलो नाही. आपलं जसं आफ्टर 10th नंतर ॲडमिशन्स वगैरे सुरू झाल्या त्यावेळेला मी पहिल्याच वर्षी म्हणजे ITIला म्हणजे मला ॲडमिशन मिळाली नाही. माझी तब्येत जरा डाऊन असल्यामुळे मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यावेळेला रिझल्ट लागल्यानंतर. आणि नंतर मग मला ॲडमिशन मिळाली नाही. मग मी ITIला 1 वर्ष केलं, जळगाव गव्हर्नमेंट ITI. आणि त्यानंतर माझा नंबर लागला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमला. मग मी सलग 3 वर्ष डिप्लोमा केला. वाशिमचं कॉलेज म्हणजे खूप चांगला स्टाफ तिथं, की जे बऱ्याच पुस्तकांचे ऑथर वगैरे तिथं होते. आणि वाशिमला पासआउट झाल्यानंतर मग मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एक गर्ल्स हॉस्टेलचा प्रोजेक्ट होता. मुंबईची कंपनी होती, कन्स्ट्रक्शन कंपनी, बिल्डवे सर्व्हिसेस म्हणून, आणि BS कन्स्ट्रक्शन असं त्या कंपनीचे 2-3 नाव होते. तिथं तो प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर मला कंपनीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता मुंबईला चला, पण मग घरचे त्यावेळेला पाठवत नव्हते. मग त्यानंतर मी जळगावमध्ये टॉपचे आता सध्याचे जे आमचे क्रेडाईचे मला वाटतं महाराष्ट्र स्टेटचे ते उपाध्यक्ष आहेत, अनिश भाई शाह, त्यांच्या वडील छबिल भाई शाह, त्यांच्याकडे मी जॉईन झालो. त्यांच्याकडे मी जवळपास सलग 16 वर्ष काम केलं. आणि 16 वर्ष जवळपास त्यांचे जितके अपार्टमेंट जळगावमधले मॅक्झिमम अपार्टमेंटचे मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि पॅरलल त्यावेळेला मी 95 पासून स्वतःचं एक रो हाऊसपासून सुरुवात केली मी पण बिल्डरशिपची. आणि रो हाऊसची कामं करत करत जळगाव शहरात जवळपास नाही म्हटलं तरी समजा इंद्रप्रस्थ नगर, शिवाजीनगर, महाबळ, SMIT कॉलेज, माझ्यासोबत माझे बंधू आहेत सुनील भावसार, असं आम्ही जवळपास नाही म्हटलं तरी रो हाऊसची आम्ही 100-125 घराच्या वरती कन्स्ट्रक्शन केली. आणि नंतर काही अपार्टमेंट्स केली. मग हळूहळू त्यानंतर जसं आपला एक्सपिरियन्स वाढत गेला, 2008च्या आसपास मी ZPला कॉन्ट्रॅक्ट बेसला इंजिनियर म्हणून जॉईन झालो. पण मग माझं प्रायव्हेट सेक्टर जे होतं ते काही मी सोडलं नाही. प्रायव्हेट सेक्टरला आपल्या एक कामाच्या एक्सपिरियन्सवर मी आता 2016 मध्ये स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगावला एक मोठा ग्रुप आहे, दीपक चौधरी त्याचे MD, त्यांचं मी 1 एकरचे 2 शेड केले तिथं, आणि काही बिल्डिंग सुद्धा काम केले. जवळपास तिथं 2.5 लाख स्क्वेअर फीटच्या आसपास काम केलं तिथं. आणि नंतर एक आमचं समर्पण संस्था म्हणून एक आमचा ग्रुप आहे सोशल वर्कमध्ये. आमचं शारदाश्रम एक शाळेचं काम आम्ही सोबत केलं. त्या शाळेच्या कामाचं वैशिष्ट्य असं की ते एन्व्हायरमेंट बेस, म्हणजे ती पर्यावरण शाळा म्हणून आम्ही फोकस केलाय तिच्यावर. एन्व्हायरमेंट बेस असल्यामुळे त्या शाळेला जे प्लॅनिंग होतं त्या एक युनिक वर्क आहे जळगावमध्ये. त्याला एक्सपोज ब्रिकवर केलेलं आहे आम्ही टोटल. बाहेरून प्लास्टर नाही बिल्डिंगला, आणि ती बिल्डिंग जी आहे ती अशी हाफ सर्क्युलर टाईप बिल्डिंग आहे. त्याला इलेव्हेशनल ट्रीटमेंट जे ती संसद भवन जे जुनं आपलं त्या टाईपचं त्याला इलेव्हेशनल ट्रीटमेंट आहे. तो एक प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. 2 मजली बिल्डिंग आहे ती. आर्किटेक्ट सदाशिव महाजन सरांनी त्याचं प्लॅनिंग केलं होतं. आणि त्याच कॅम्पसमध्ये एक युनिक बॅडमिंटन हॉलचं एक काम केलं आम्ही. तो त्याला म्हणजे ट्रस्ट टाईप वर्क आहे, त्याला शेड टाईप. त्याच्यामध्ये एक्सपोज ब्रिकवर्कमध्ये बॅडमिंटन हॉल खूप छान केलेला आहे. म्हणजे तो ग्रीन बिल्डिंगमध्ये आम्ही त्याला काउंट करतो, कारण एन्व्हायरमेंट बेस असल्यामुळे टोटल तो जो कॅम्पस डेव्हलप केला त्याच्यात कंपाऊंड वॉल पासून तर सर्व म्हणजे तुमचं आपण म्हणतो एम्पी थिएटर वगैरे सगळं आम्ही तिथं डेव्हलप केलं. सगळं स्टोनचा वापर करून वगैरे
तिथं जास्त याचा वापर न करता एन्व्हायरमेंट सगळं मटेरियल वगैरे वापरलेलं आहे एन्व्हायरमेंट शाळा असल्यामुळे. आणि आता सध्या काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट पण आहेत ते सुपरविजन करतोय. काही PSC सेंटर्स आहेत, सब सेंटर्स आहेत, आणि एक सध्या मोठा प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर वर्क चालू आहे आमचं. काही म्हणजे कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून मला तो प्रोजेक्ट करायचा आहे. एक स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये आता एक नव्याने जवळपास 3 लाख स्क्वेअर फीटचा शेड येते, त्या कामाचा एक आता नवीन श्री गणेश सुरू करायचा आहे. सोबत आहे माझा मुलगाही एक सिव्हिल इंजिनियर झालेला आहे आता. तो सध्या ऍक्च्युअल माझा पेट्रोल पंपाचं युनिट वगैरे पाहतो. पण माझा पुतण्या आहे सोबत, श्रद्धेय भावसार, तोही कन्स्ट्रक्शनचे कामं करतो. आणि मुलगाही आता काही दिवसांनी आता बिल्डरशिप वगैरे हळूहळू तर सुरू करू. सोबत मोठे भाऊ पण आहेत, एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. बांधकामासारखी घरातली कौटुंबिक ताकद सुद्धा तुमची फार स्ट्रॉंग आहे, त्यामुळे अजून काम करायला जास्त उत्साह आहे. बिलकुल. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आता इतक्या वर्षांपासून हे फील्ड बघताय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघताय, पण याच्यातला एक फॅक्टर आहे तो म्हणजे कामगार किंवा लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, अकुशल कामगार. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? धोकादायक म्हणजे भरपूर धोकादायक आहे. त्याला काय, थोडे स्किल्ड लेबरला पैसे दिलेले जास्त दिलेले पुरतं आपल्याला अनस्किल्ड पेक्षा. पण स्किल्ड लेबरकडनंच काम केलेलं सोयीचं, आणि केव्हाही ते चांगलं, बरोबर, क्वालिटीच्या हिशोबाने. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही मागाशी म्हणालात की बोलताना 100 पेक्षा जास्त रो हाऊस बांधली, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं घराचं. पण इथं तुम्हाला एक कायम कस्टमरकडनं एक वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आता एवढ्यात आम्हाला बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बजेट आता कसं असतं, आपण एखादी कॉस्ट काढली तर समोरचा तर ज्याला घर घ्यायचं असतं खरं म्हणजे त्याचा खूप कष्टाचा आणि मेहनतीचा पैसा असतो. तो खूप कॅल्क्युलेशन लावतो, जमिनीचा भाव इतका, कन्स्ट्रक्शनचा भाव इतका स्क्वेअर फीट, मग तुम्ही मला इतक्याला द्या. त्याच्यामध्ये थोडं आपण बऱ्याच जे बिल्डिंगचं वर्कमॅनशिप चांगली दिसली पाहिजे, त्यालाही आनंद वाटला पाहिजे त्या घरामध्ये, त्या हिशोबाने आम्ही ते कॉस्ट ऍडजस्ट करून करत असतो. दुसरा एक प्रश्न आहे आता या सगळ्यापेक्षा वेगळा, तो म्हणजे असा आहे की तुम्ही जळगाव मधलेच आहात, तुम्ही बदलतं जळगाव सुद्धा बघितलेलं आहे, हे क्षेत्र बदलताना बघितलं. तर मग प्रश्न असा आहे की एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर जळगावच्या विकासाचं व्हिजन तुमचं स्वतःचं एक इंजिनियर म्हणून जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या 15-20 वर्षात जर जळगावची आपल्याला पुण्या मुंबई सारखी डेव्हलपमेंट बघायची असेल तर कुठल्या क्षेत्रावर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर जळगाव आपण म्हणतो की जळगावची डेव्हलपमेंट खूप मागे पडलेली आता सध्या. म्हणजे जळगाव शहरात आता इंडस्ट्रीयल खूप लिमिटेड झालेलं आहे, बरेच लोक सोडून जात आहेत. पण जळगाव जर आता खरं जळगावचं भविष्य घडवायचं असेल इथल्या पिढीचं पुढच्या, तर जळगावमध्ये IT कंपन्या भरपूर आल्या पाहिजे. एक IT क्षेत्र जर आलं जळगावमध्ये तर जळगावची जी मुलं पुण्या, बेंगलोर, दिल्ली वगैरे जातात ते सगळे इथं राहतील, आणि त्यांना कॉस्ट पण जो आहे सगळा कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोग्राम राहील जळगावमध्ये, त्यांना ते सोयीचं राहील त्यांच्यासाठी. कारण जे पुण्या मुंबईमध्ये जो एवढा कॉस्टिंगचा इफेक्ट त्यांना म्हणजे राहण्यापासून तर सगळा खर्च वाढतो तो जळगावमध्ये येईल, म्हणजे त्यांना कमी लागेल. आणि मला वाटतं तसं जळगावमध्ये काही लोक विचारही करतायत IT कंपनी टाकण्याचं वगैरे, असं मी ऐकून आहे. तुम्ही म्हटलं ते IT क्षेत्र आता जळगावमध्ये वाढलं पाहिजे, पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत की शासन काय पावलं उचलली पाहिजेत जर IT कंपन्या आता वळवायच्या असतील जळगावकडे? शासनाने तसे झोन डिक्लेअर केले पाहिजे, शासनाने त्यांना काही जमिनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, काही सोयी सुविधा ज्या आहेत ना, ज्या शासकीय लेव्हलला ज्या सोयी द्याव्या लागतात ना त्या लवकर दिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे बऱ्याच प्रोजेक्ट घडतात, त्यांचे लोन्स वगैरे त्यांचे ते वाढत राहतात, त्यांचे सगळे रेट ऑफ इंटरेस्ट, त्याच्यामुळे तो समोरचा जो कंपनीवाला तोही परेशान होतो. बरोबर, असे महत्वाचे केले पाहिजेत. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर तुम्हाला काय वाटतं, स्टील जेव्हा निवडता तुम्ही कुठल्याही कन्स्ट्रक्शनसाठी तेव्हा काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता, काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचं डक्टिलिटी चांगली पाहिजे, त्याच्यातलं पर्सेंटेज जे समजा सल्फर वगैरे हे कमीत कमी निग्लिजिबल पाहिजे. कार्बनचं पर्सेंटेज तर असतं त्याच्यामध्ये, पण स्टीलचं ओव्हर साईज वेट नको. बरेच आता बिल्डर लोकांना काय असतं, पूर्वीच्या कंपन्या होत्या म्हणजे ब्रँड कंपनी आणि हे पण दुसऱ्या कंपनी असला तर तो वेट मध्ये लंबा व्हायचा, ओव्हरवेट राहायचं. पण आता बऱ्याचसं सगळं स्टँडर्ड आलेलं आहे, त्यामुळे मेन महत्वाचे विषय काय ते स्टीलचे डक्टिलिटी चांगली पाहिजे, इलॉंगेशन वगैरे त्याचं चांगलं पाहिजे.
आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? आयकॉन स्टील मी फक्त एकदाच वापरलेलं आहे एका प्रोजेक्टला, हम्म. आमच्या बिल्डर्स कन्स्ट्रक्शनच्या इथं शिवकॉलनी प्रोजेक्टला. बरोबर. तर कसा होता तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून, सर्व्हिस म्हणून? अनुभव चांगला आहे, ओके. काही अडचण नाही आहे बरं. आयकॉनला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जी आता नवीन तरुण पिढी येते, ऑफकोर्स तुमचा मुलगा सुद्धा आता या क्षेत्रात आलेला आहे, तर तुम्ही त्याला वडिलकीच्या नात्याने म्हणा आणि इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून या क्षेत्रात जे आता असेच इंजिनियर येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी? आताची जी नवीन पिढी आहे, सगळं सिव्हिल इंजिनियर जे आहेत ना, हम्म. म्हणजे आपण म्हणतो हे सगळे, पूर्वीचं जे होतं की तो सकाळी 8:30ला काम सुरू होऊन जायचं. बरोबर. आताचे इंजिनियर खूप उशिरा येतात साईटवर. हो. म्हणजे सगळ्यात पहिलं तर त्यांनी ते लवकर उठून साईटवर कसं पोहोचलं पाहिजे आणि साईटवर काय पाहिलं पाहिजे ते पहिले शिकलं पाहिजे. कुठल्या तरी एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्याच्याकडे त्यांनी काम केलं पाहिजे बरोबर. आणि तिथं काम शिकलं पाहिजे आणि मग नंतर स्वतःचा बिझनेस करायला पाहिजे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सो हे होते इंजिनियर संजय भावसार सर, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली, ते म्हणजे की कुठल्याही साईटला तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा आधी सगळ्यात महत्वाचं वेळेवर पोहोचलं पाहिजे, लवकर पोहोचलं पाहिजे, तर तुम्हाला दिवसाचा जास्तीत जास्त वेळ वापरता येईल. कारण हे कामच असं आहे की जे ऑफिसमध्ये बसून होणार नाही ते फील्डवर बसून होणार. तुम्ही आणि आता सगळं टेक्नॉलॉजी आलेली आहे, बऱ्याच त्यांनी वापर केला पाहिजे टेक्नॉलॉजी. आता बरंचसं मटेरियल स्टील मध्ये वगैरे सगळं रेडी होऊन येतं. तुम्हाला रेंज कशा पाहिजे, कॉलमचे बार कशा पाहिजे, एल किती, सगळं रेडी होऊन येतात. त्यामुळे त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीचा सुद्धा जर तुम्ही वापर केला तर या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहे. नक्की तुम्ही या क्षेत्रात जाल आणि असे लोक आहेत की जे तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी, गायडन्स देण्यासाठी कायम उपलब्ध आहेत. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही इथं आलात आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.